श्री स्वामी समर्थ. घरात निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच नकारात्मक ऊर्जा असल्याचे 8 लक्षणे. 1. घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही. शरीरात ऊर्जा म्हणजे एनर्जी नसल्यासारखं आणि गळून गेल्यासारखे वाटते. 2. मनात सतत वाईट विचार येतात. अनेकदा जीवन संपवावे असे वाटते. 3. घरात सतत तोटे आणि नुकसान होते. कोणत्याच कामात यश मिळत नाही. 4. घरातील साहित्य सतत तुटफूट. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सरची इलेक्ट्रॉनिक साधने वारंवार खराब होतात. 5. घरातील व्यक्ती सतत आजारी की नाही कसं ओळखावे. एक काचेचा ग्लास घ्या, त्यात पिण्याचे पाणी भरा, थोडेसे गंगाजल मिसळा, मूठभर गुलाबाच्या पाकळ्या त्यात टाका. हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा. 24 तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरखून पहा. जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे. पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्हिटी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात. आता बघू निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय. 1. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा. फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा. खडे मीठ म्हणजे मोठे मीठ. गुरुवारी हा उपाय करू नये. 2. निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे, लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा. या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन 3 वेळा उतरवा. 3. किचनमध्ये लाल कपड्यात 1.25 किलो मीठ बांधून ठेवा. ही मिठाची फुरसुंडी बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही अशी ठेवा. प्रत्येक महिन्याला जुने मीठ बदलून त्या जागी नवीन मीठ ठेवा. जुने मीठ वाहत्या पाण्यात किंवा तलावामध्ये टाकून द्या. प्लॉटमध्ये राहणाऱ्यांनी हे मीठ टॉयलेटमध्ये टाकावे. 4. दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा. 5. घरात हनुमान चालीसा नियमित ऐका. 6. अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.